कोल्हापुर की राजनीति में एक कथित वायरल वीडियो ने बड़ा सियासी तूफान खड़ा कर दिया है। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे के जिलाध्यक्ष रविकिरण इंगवले ने सोशल मीडिया पर एक वीडियो साझा करते हुए शिवसेना नेता, विधायक और राज्य नियोजन मंडल के अध्यक्ष राजेश क्षीरसागर पर गंभीर आरोप लगाया है। वीडियो वायरल होने के बाद जिले की राजनीति में एक बार फिर हलचल तेज हो गई है। रविकिरण इंगवले का दावा है कि यह वीडियो करीब 1 वर्ष पुरानी घटना से जुड़ा है और इसमें टेंडर के कथित कमीशन एवं प्रतिशत के आधार पर पैसों के लेन देन का जिक्र है। उन्होंने आरोप लगाया है कि यदि तय कमीशन नहीं मिलता तो संबंधित लोगों पर दबाव बनाया जाता है। हालांकि इन आरोपों की पुष्टि नहीं हो पाई है। वायरल वीडियो में कथित तौर पर एक व्यक्ति यह कहते हुए सुनाई देता है कि विधायक राजेश क्षीरसागर को 5% हिस्से के रूप में 40 लाख रुपए दिए गए थे। साथ ही राहुल और प्रशांत नाम के 2 अन्य व्यक्तियों को कथित तौर पर 1-1% राशि दिए जाने का उल्लेख बातचीत में किया गया है। वीडियो पर 25 अक्टूबर 2025 की तारीख दिखाई दे रही है और बताया जा रहा है कि यह कोल्हापुर जिले के बाहर रिकॉर्ड किया गया था। रविकिरण इंगवले ने इस वीडियो के आधार पर राजेश क्षीरसागर की कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए भ्रष्टाचार, वसूली और दबाव बनाने जैसे गंभीर आरोप लगाए हैं। बोला काय म्हणता, कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला इकडेच आहे ना साहेब. हा? राहायला इकडेच आहे ना. राहायला तिथे गावाला आहे का? हो. हा, हा. नाही, आता मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता? साहेब त्या दिवशी तुम्ही इथे बसलेला आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हा, मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका कशा करता द्यायचं आपलं होतं? ऐका ना तुम्हाला साहेब, भेटायला आलं तेव्हा काय सांगितलं होतं? ऐका ना, एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त. बोला. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बोला. बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1. हे बघा. ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट जरा पहिला ऐका. नाही आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला मी. हे बघा, तुम्ही एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% चालले. विचारला का? अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही असं नाही करून चालत साहेब. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही त्यांना 1% द्यायचं तर तुम्ही 2 द्या, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब. त्यावेळी तयार होता मला साधलं तर म्हणलं राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं. नाही पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला. हे बघा, तुम्हाला तिथं कामात काय नसतं करता येईल ते मी बघतो, पण असं नाही सांगणार. जे ठरलंय नाही साहेब, मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर. तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे मग. ओके साहेब, सॉरी. हा साहेब, ठीक आहे. नाही हे बघा, राग मानू नका साहेब. रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाहायचा. नाही साहेब, माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब. तुम्ही चुकताय कुठं एक लक्षात घ्या. व्यवहार आहे असं. मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात. कोण मारायला बोलायला? अरे पण हे पण मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढवळाढवळ करतो तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब. असं नाही. ते कसं आहे माहितीये काय, सगळी वरती पण करावं लागते, ते असं नसते ते. अहो साहेब, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही चुकलाय साहेब, आय ॲग्री, पण तुम्ही आमदार साहेब, मी साधा माणूस आहे. असा विषय नाही साहेब, आमदार साधा. आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं ताकद आहे. माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा, ते तुमच्या मागे हात गेले. आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही. तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा. नको साहेब, मला खरंच मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत. ठीक आहे मी तशी व्यवस्था लावा. हा, बोलून देतो मी. ओके तशी व्यवस्था लावा. ओके नाही तुम्ही नंतर बघा बघायचं डायरेक्ट चालेल. तर मग माझी पण काय. अरे साहेब पण ठरलं होतं. अरे तुम्ही काय नाही ते बाहेर परस्पर. अरे साहेब, परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार. तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले? नाही, मी त्यांना 1% दिला. देऊ नका. 1% त्यांना द्यायचं. आणि आता काय तुम्हाला करायचं नसतं तर विषय नाही नको साहेब, सॉरी. हा ठीक आहे, काय हरकत